हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. तर काल आम्ही गावी गेलेलो. तुम्ही माझ्या शॉर्टमध्ये बघितलाच असाल की मी माझ्या शेतीतून ग्रीन पीस तोडत होते. तर हे तेच आजोबा आहेत ज्यांनी शेती केली आहे नैसर्गिक पद्धतीने. तर जेवढं नॅचरल फूड खातो हे 85 इयर्सचे वाटत नाही ना, बिकॉज ते नॅचरल फूड खातात आणि आपण केमिकल फूड खातो. तर तेच माझ्या काकांनी एक छोटी माहिती दिली, तर तुम्ही नक्की बघा. आणि ही जी शेती जमीन आहे त्यांनी ही सेंद्रिय पद्धतीने बनवलेली आहे. त्याच्यात विर्या वगैरे नाही बाबा बोला बोला विर्या नाही काय नाही. बाबा मस्त स्वच्छ दे. बाबा इंटरव्ह्यू द्या तिला. माझं नाव निवृत्ती गंगाराम भांगरे. नमस्कार. मी 25 वर्ष सेंद्रिय पद्धतीची शेती करतो. आणि हे जे साहेब आहेत यांची जमीन माझ्याकडं ते वाट्याने जमीन देतात. तिच्यामध्ये मी वाटाणा आणि हरभरा केलेला आहे. हा वाटाणा जो हरभरा आहे याला कुठले फवारा नाही आणि खत नाही आणि सेंद्रिय पद्धतीची शेती आहे ही. आणि हे सेंद्रिय याच्यात जीवनसत्व खूप चांगले आहे. याच्यामध्ये मी रायभोग भात केलेलं होतं. रायभोग आणि एकदम उत्कृष्ट भात असतं. मनुष्याने जर खाल्लं तर अजीवनसत्व असतं त्याच्यामध्ये. डोळ्याचे आजार होत नाहीत आणि जीवनसत्व चांगलं मिळतं. म्हणून हायब्रिडपेक्षा आणि मी हे भात असे सेंद्रिय पद्धतीचं करतो. आता याच्यामध्ये हा जो वाटाणा आहे हा वाटाणा केमिकल युक्त नाही, तर याच्यात जीवनसत्व खूप चांगले असते. म्हणून शेतकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा. बिगर पाण्याचा सुद्धा हा येऊ शकतो. हे बघा हे काढलेले आहेत. हे आपल्या शेतीतले. हे बघा याला सगळ्यात जास्त लागते ती मेहनत. ही मेहनत आहे ह्या माणसाची. आपल्याला काय, आपण मुंबईचे माणसं, हे आपल्याला हे आता नवलच आहे. हे पहिल्यांदा आहे. नाही तर आपल्याला फक्त विकत घ्यायचे 80 रुपये पाव किलो, 100 रुपये पाव किलो. आपल्याला फक्त तो रेट माहिती आहे. पण हे करण्यासाठी किती मेहनत लागते, काय लागते हे जिथं जागतं उदाहरण. मेहनत सगळं इकडं. आपण काय फक्त हे बघतो. हे सुद्धा काढतो शेतीनं. हे सुद्धा नवल आपल्यासाठी. याच पहिल्यांदा मी करतोय शेतीतनं काढतो पहिल्यांदा, फर्स्ट टाइम. साहेब हा जर आहार आहे ना, मुंबईला जो आहार येतोय त्याच्यामध्ये तांदळामध्ये मिक्सचर आहे, भाजीपाले फवारा मारलेले आहे, याला रासायनिक खताचा डोस दिला जातो. हे बघा हे आपल्या जीवनसत्व सेंद्रिय खतामधलं आपले वाटाणे. तुम्ही हे वाटाणे पाहिले असेल का कधी? तुम्ही वाटाणे बघता असे मोठ्या शेंगा बघता, असे मस्त फुगलेले मस्त वाटाणे असतात. ते सगळे फवारा मारलेले असतात. ही आपली ओरिजिनल शेती. हे बघा ही आपली ओरिजिनल शेती. धरती मातीतला आपल्या काळ्या मातीतली. हा आहे आपला चमत्कार. माझं ही आम्ही 20-22 वर्षापासून शेती करतो. परंतु मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे आणि माझ्याला 42चा जन्म आहे. म्हणजे माझा 82चा जन्म आहे. माझ्या अजून चष्मा लागत नाही. पायी चालतो. चप्पल नसली तरी हरकत नाही. आणि आजारपणा माझे दात एकदम कणकणीत येतं. फक्त दाढी पिकली. पण एक लक्षात घ्या की या जीवनसत्व एवढं भारी आहे याच्यामध्ये. हे बघा आता सध्या माझं वय 45, पण चष्म्याशिवाय मला काहीच होत नाही. हे जिथं उदाहरण तुमच्या समोर. हा मुंबईकर आणि ही आपली काळी माती. उदाहरण तुमच्या समोर. हा. आणि आता जो रायभोग तांदूळ आहे ना, हा या जमिनीमध्ये पिकलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. हे पीक सुद्धा सुंदर आले. चांगलं पीक आलंय ना साहेब. एकदम हे बघा शेंग किती मस्त आहे. मस्त भरलेली आहे. एकदम भारी. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग.